थांबा, स्क्रोल करू नका, कारण आज जो संदेश तुम्ही ऐकणार आहात तो कदाचित तुमच्या आयुष्यातली दिशा बदलू शकतो. आज मी तुम्हाला कथा सांगणार नाही, आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे जे प्रत्येक स्वामी समर्थ भक्ताने समजून घ्यायला हवं. आपण सगळे एकच चूक करतो. आपण स्वामींकडे जातो पण फक्त मागण्यासाठी, हे दे ते दे, समस्या सोडव. पण कधी विचार केलात का स्वामी आपल्याला नेमकं काय द्यायला आले आहेत? ते फक्त अडचण दूर करायला नाही आले, ते तुम्हाला अडचणींशी लढायला तयार करायला आले आहेत. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी तुम्ही कदाचित रोज पाहता पण समजत नाही. एक माणूस होता, रोज मंदिरात जायचा, रोज स्वामी समर्थांना नमस्कार करायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हतं. तो एक दिवस चिडला आणि मनातच म्हणाला, मी इतकी पूजा करतो तरी माझ्यासोबतच वाईट का होतं? त्या दिवशी तो शांत बसला आणि त्याच्या मनात एक विचार आला, तू फक्त नमस्कार करतोस पण तू स्वतःमध्ये काय बदल केलास? मित्रांनो, हीच खरी गोष्ट आहे. आपण देव बदलायला जातो पण स्वतः बदलायला तयार नसतो. स्वामी समर्थांची खरी कृपा म्हणजे तुमच्या आयुष्यातील समस्या नाहीसं होणं नाही, तर त्या समस्यांकडे पाहण्याची तुमची नजर बदलणं आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं आयुष्य अडचणीत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्या सोबतच नाहीत. कदाचित ते तुम्हाला मजबूत बनवत आहेत. कारण सोपं आयुष्य कोणालाही मिळतं, पण मजबूत माणूस तयार करायला परीक्षा घ्यावी लागते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचा अर्थ काय आहे माहीत आहे का? त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कधीच संकट येणार नाही. त्याचा अर्थ असा आहे, संकट आलं तरी तुम्ही पडणार नाही. म्हणून आज तुमच्या आयुष्यात जे काही चालू आहे त्यापासून पडू नका, त्याला सामोरे जा, कारण कदाचित तीच तुमची सर्वात मोठी संधी आहे. आणि लक्षात ठेवा, स्वामी समर्थावर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. तो फक्त शिकत राहतो आणि पुढे जात राहतो. जर तुम्हालाही वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता तर एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ.